अध्यक्ष, उपस्थित सर्व बंधू भगिनी, एक पायंडा पाडला आहे वंचित बहुजन आघाडीने की निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडायचा. आता हा पायंडा बाकीच्या पक्षांनी फॉलो करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. लोकशाही जर टिकवायची असेल पक्षामध्ये, आता अनेक लोक नियुक्त असतात, इलेक्टेड नसतात, सिलेक्टेड असतात, आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करतो. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष एसटी, एससी, एसटी, ओबीसी या सर्व बांधवांना घेऊन आता जे बाळासाहेबांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण पाहिजे, त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षणाची लढाई त्यांच्या नेतृत्वामध्ये अतितीव्र हो, आणि आम्ही त्याच्यासाठी सर्व प्रकारचं योगदान द्यायला तयार आहोत, एवढं बोलून थांबतो. त्यानंतर मी जास्त काही वेळ घेणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रधानाध्यक्ष माननीय राजेंद्र भाऊ पाटोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले दोन परिवर्तन चळवळीच्या पुरेशा आंबेडकरी विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज या बैठकीला उपस्थित असलेल्या केंद्राच्या, जिल्ह्याचे, शहराचे, विभागाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, कार्यकर्ते. त्यामुळे पहिल्यांदा या निवडणुकीच्या नंतर आम्ही असं ठरवलं की कुठेही सत्कार स्वीकारायचे नाही, शॉल स्वीकारायचा नाही, पण आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून हा ठराव घेताना आम्ही सर्व जिल्ह्यासाठी हा निर्णय घेतलाय की सगळं टाळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असा निर्णय घेतला. आज येताना सकाळी ज्या काही बातम्या आल्यात तर त्यापैकी आता तुम्ही जर पाहिलं असेल तर सुजाता आंबेडकर पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांकडे गेलेले. तुमच्या नागपूरमध्ये कालपासून जे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते, रात्री पोलिसांनी 4 वाजता काही विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये टाकून परत हॉस्टेलला पोहोचवलं. पुन्हा विद्यार्थ्यांनी लढा तीव्र केला आणि म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी आज यायचं असा निरोप 11 वाजता दिला. कारण अमरावतीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सामान्य रुग्णालयामध्ये एक फार दुर्दैवी घटना घडली की तिथे आयसीयू मध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. आणि मग त्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे सदोष मनुष्यवधाचे, यासाठीची प्रेस घेऊन मग आम्ही इथे पोहोचलो. ह्या पक्षाला एक नवं रूप देण्याचा संकल्प आम्ही केलाय, तो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केला. कारण पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या इतिहासात आणि राजकीय पक्षाच्या इतिहासात आपण सगळेच या 30 तारखेनंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव जाणार आहे. कारण राजकीय पक्षाचा प्रमुख हा मतदानातून जाऊ शकतो, हे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा झालं. ते आपण सगळ्यांनी केलं, आवर्जून कौतुक करतो, आभार मानतो की आपण सगळ्यांनी भरघोस मतं दिली. ह्या मतांमध्ये अपेक्षा आहे, या मतांमध्ये पक्ष सत्ताधारी झाला पाहिजे हा संकल्प आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही काही गोष्टी पुढच्या काळात करायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून पहिला नियम जो आहे तो संपूर्ण राज्याच्या पदाधिकाऱ्यांसाठी लागू झालाय. नियुक्तीपासून पहिल्या दिवसापासून की कुणाचाही सत्कार नाही, कुणाचाही ज्या गोष्टींमुळे लोक नाराज होतात त्या करायच्या नाही. दुसरं महत्वाचं आहे की पक्षामध्ये आता कुणालाही पक्षातनं हकालपट्टी केल्याचं पत्र येणार नाही. जे सातत्याने पक्षाच्या पेजवर येत होतं ते यानंतर होणार नाही. काही लोक चुकत असतील तर त्यांना दुरुस्त करू, त्यांना समजावून सांगू, त्यांना संधी देऊ. आणि या चळवळीमध्ये एकही माणूस पुढच्या काळात पक्ष सोडून जाणार नाही, हे पहिलं ध्येय आपल्या सगळ्यांचं आहे. आणि त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी एक नियम घालून दिला की जी वागणूक दिल्याने तुम्हाला वाईट वाटते, जी वागणूक दिल्यामुळे तुम्हाला त्रास होतो, ती वागणूक पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला द्यायची नाही. हा नियम सगळ्यांसाठी घालून दिलेला आणि त्याचं पालन सगळ्यांनी करायचं आहे. जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला वाईट वाटते, तुम्हाला सन्मान दिला नाही तर वाईट वाटते, तसंच सगळ्यांना वाईट वाटते. आणि म्हणून चळवळीमध्ये सगळ्यांचा सन्मान, सगळ्यांना जबाबदाऱ्या आणि सगळ्यांना कामं द्यायची हे ठरवून आपण सुरुवात केलेली आहे. म्हणून या 20 जिल्हा परिषदा ज्यांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आहे त्यावर आपण फोकस करतो.
212 पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि जे सत्तेमध्ये आपण पहिल्यांदा नगरपालिका महापालिकांमध्ये 111 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले, त्याच्या पुढचा टप्पा आपल्याला या निवडणुकांमध्ये गाठायचा. किमान 50% जिल्हा परिषदेच्या जागा या निवडणुकीमध्ये काहीही करून जिंकून आणायचा हा संकल्प आपला आहे. आणि म्हणून इथे जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, हा आमचा संकल्प आहे. यापुढे ऐनवेळी येणाऱ्या कुणालाही पक्षाचं तिकीट दिलं जाणार नाही. तो कितीही चांगला असला, कितीही आपल्यासाठी लोकांना ज्या पद्धतीचे निकष वाटतात की त्याला वेळेवर आणलं की पक्ष खूप वाढतो, या गैरसमजातून आता लोकांना बाहेर काढायचं. जे लोक पक्षासाठी राबतात, काम करतात, त्यांनाच विधानसभेचे तिकीट, त्यांनाच लोकसभेचे तिकीट, त्यांनाच जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे तिकीट, ऐन वेळी येणाऱ्या कुणालाही तिकीट दिलं जाणार नाही, हा संकल्प आम्ही महाराष्ट्रासाठी केलेला आहे. जे लोक काम करतात, राबतात, त्यांनाच तयार करायचं, त्यांच्याच मतदारसंघाची बांधणी करायची, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करून त्यांना निवडणूक लढण्यासाठी आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून कालपर्यंत पक्ष कसा चालत होता मला माहित नाही, कारण मी युवक आघाडीत काम करत होतो. आता मी पूर्ण पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्या पुढे आहे. आणि म्हणून शाहरुख खानचा जो डायलॉग आहे की कुर्सी की पेटी बांध लो क्योंकि मौसम बिगड़ने वाला है, ते वंचित मध्ये होणार. आणि म्हणून त्यांना आपली गती ही वाढवायची आहे, तेच पुढच्या काळात टिकलेले आपल्याला दिसणार आहे. कारण इथे दर महिन्याला पदाधिकाऱ्यांचं असेसमेंट केलं जाणार आहे. तुम्हाला टास्क दिला जाईल, त्या टास्क प्रमाणे महिला आघाडी असेल, युवा आघाडी असेल, सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, विद्वत सभा असेल, पॅरेंट बॉडी असेल, या सगळ्यांना आपण दर महिन्याला टास्क देऊ आणि त्याचं असेसमेंट 1 महिन्यानंतर केलं जाईल. इथे आता नियुक्त्यांबरोबर तुमच्या कामाचा प्रोफाईल येईल की तुम्हाला काय काय करायचं, अध्यक्षांनी काय करायचं असते, महासचिवांनी काय करायचं, संघटक काय करतो, कोषाध्यक्ष काय करतो, प्रसिद्धी प्रमुख कशासाठी असतात, उपाध्यक्षांची जबाबदारी काय, सचिव काय करणार आहे, हे सगळं लिखित स्वरूपात येईल. तेच काम तुम्हाला करायचं. दुसरं महत्वाचा निर्णय आपण या संदर्भात हा घेतला आहे की पॅरेंट बॉडीमध्ये 25% महिला असतील आणि 25% युवक असतील. फक्त पुरुषांनी पक्ष चालवायचा नाही. महिला आघाडीमध्ये, युवक आघाडीमध्ये असं होणार नाही. तर पुढची पिढी तयार करायची असेल तर 25% तरुण हे पॅरेंट बॉडीमध्ये असले पाहिजे, त्यांना निर्णय प्रक्रिया कळली पाहिजे, त्यांना पक्षाच्या अंतर्गत रचनेमध्ये ज्या पद्धतीने पॅरेंट बॉडीचे पदाधिकारी वागतात, त्यांना निर्णय कसे घेता येतात, त्यांनी संघटना बांधणी कशी करायची असते, ते सगळं शिकून त्यांना पुढच्या 25 वर्षासाठी तयार करायचं आहे. आणि त्याचबरोबर 50% ज्या महिला शक्ती आहे, ज्या मतदानातही 50% आहेत, लोकसंख्येतही 50% आहेत, त्यांनाही निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचं आहे. आणि म्हणून तो पुढच्या काळातल्या सगळ्या नियुक्त्यांमध्ये आपल्याला महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्यापेक्षाही महत्वाचा निर्णय आपण हा करतोय की आता प्रत्येक ठिकाणी आघाडी निर्माण करायची असं आपण ठरवलेलं आहे. मग ती मोलकरणीची आघाडी असेल, हमालांची आघाडी असेल, रिक्षा चालकांची आघाडी असेल, तिथून ते थेट IAS IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा आपण युनियन करणार आहे. आणि त्याची सुरुवात आपण महाराष्ट्रात एसटीच्या कामगार संघटनेपासून करतोय. या आठवड्यामध्ये त्याची घोषणा होईल आणि मग एसटीच्या कामगारांच्या साठीची युनियन आपली स्थापन होईल. त्यानंतर जे ऑटो रिक्षा चालक आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्यासाठी आपण युनियन स्थापन करतोय. जिथे जिथे ऑटो असेल त्याच्यावर तुम्हाला वंचितचं स्टिकर दिसेल. आणि म्हणून जिथे लोकांना गरज आहे त्या प्रत्येक ठिकाणी माणूस पेरण्याचं काम आपण संघटनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि तुम्हाला कुणालाही जिथे गरज असेल तिथे अध्यक्षाला फोन लावण्याची काम पडणार नाही, असं वातावरण निर्मिती आपण पुढच्या 3 महिन्यामध्ये करणार. तुम्हाला दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, न्यायालय असेल किंवा शासकीय कार्यालय असेल, इथे वंचितचाच अधिकारी किंवा कर्मचारी सापडणार. तुम्हाला अध्यक्षाला फोन करण्याची गरज पडणार नाही. पोलीस स्टेशनसाठी, न्यायालयांसाठी सुद्धा अधिवक्त्यांची एक टीम आपण महाराष्ट्रभर उभी करणार आहोत. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे अत्यंत आवश्यक आहे. तर आम्ही संकल्प केलाय की पक्षाच्या वतीने
पूर्ण वेळचं एक प्रशिक्षण केंद्र जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं, राजकीय प्रशिक्षण केंद्र, ते आपण उभं करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याची पायाभरणी आपण बहुतेक अकोल्यात करणार आहोत. अकोल्यामध्ये एक मोठं सेंटर आपल्याकडे आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसाठी पूर्ण वेळचं प्रशिक्षण केंद्र असेल. मग त्यामध्ये संघटना बांधणी कशी केली जाते, निवडणुकांच्या मतदारसंघांची बांधणी कशी केली जाते, बूथवरची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, मोर्चा आंदोलनं कशी उभी करायची असतात, लिडरशिप कशी डेव्हलप करायची आहे, आणि त्याचबरोबर इश्यू कसे आयडेंटिफाय करायचे आणि त्याला लोकांपर्यंत कुठल्या पद्धतीने घेऊन जायचं, वर्तमानपत्र असेल, सोशल मीडिया असतील, यासाठीचं सगळं प्रशिक्षण देऊन आपल्याला नवे लीडर तयार करायचे. आणि ते करत असताना आपल्या सगळ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण वेळ उपलब्ध असेल. आणि म्हणून नुसतं जिल्ह्याच्या ठिकाणी वर्षातनं एकदा दोनदा प्रशिक्षण होणार नाही, तर ज्यांना जबाबदारी असेल पदाधिकारी म्हणून त्यांचे ट्रेनिंग कंटिन्यू असणार आहे. आणि यातून जे प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हा जिल्हा जो आहे तो वंचितच्या ताब्यात आणण्याची प्रक्रिया आपण पुढच्या काळात करणार आहोत. आणि म्हणून हे करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आता आपल्या कामाची स्टाईल, आपल्या अभिव्यक्त होण्याची स्टाईल आणि पक्षाला आपल्याला लोकांपुढे प्रेझेंट करण्याची स्टाईल बदलायची आहे. म्हणून माझी अपेक्षा आहे की पक्षामध्ये ह्यापुढचे सगळे निर्णय होत असताना हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल. मात्र जी रचना, जी पद्धती कामाची ठरवली असेल त्यात बायपास करून कुणालाही पुढे जाऊन काही निर्णय घेण्याचे अधिकार असणार नाहीत. कारण आपल्याला सत्ताधारी व्हायचं असेल तर सत्ताधारी होण्यासाठी पहिला नियम असतो की तुम्ही स्वतःवरती काही बंधनं घालून घेतली पाहिजे. सत्ताधारी होणाऱ्या माणसाला लहान लहान गोष्टीमध्ये अडकून चालत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी अकोल्यातून आलो आणि आमचा अकोला पॅटर्न आहे. हा अकोला पॅटर्न जो सत्तेचा पॅटर्न आहे, जिथे बाळासाहेब आंबेडकर दोनदा खुल्या मतदारसंघामध्ये खासदार झाले, जिथे 5 आमदार आम्ही निवडून आणलेत आतापर्यंत, जिथे जिल्हा परिषदेची सत्ता 25 वर्ष आपल्या ताब्यात आहे, जिथे पहिला महापौर हा वंचित बहुजन आघाडीने केला होता, अशा पद्धतीचा पॅटर्न, अकोल्याचा पॅटर्न, महाराष्ट्र पॅटर्न करायचा आहे. जिथे कार्यकर्त्यांना सत्तेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे ते करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची, आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आणि म्हणून पुढच्या काळात प्रशिक्षित पक्षाचे, बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांना हा लढा एकत्रित लढून विजयी व्हायचा आहे, सत्ताधारी व्हायचा आहे. आणि म्हणून पुढच्या काळात तुमच्या घराच्या भिंतीवर, जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं शासनकर्ती जमात बना असं लिहायला, आता तुमच्या गाड्यांवर, तुमच्या भाषणात माझा पक्ष सत्ताधारी पक्ष होणार आहे हा संकल्प दिसला पाहिजे, ते लिहिलेलं दिसलं पाहिजे. आणि ते करण्याची तयारी आपल्या सगळ्यांना करायची आहे. आणि आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं की आम्हाला सत्तेत जायचं आहे, जर आम्ही विधान भवनाच्या बाजूला बैठक घेऊ शकतो तर विधान भवनात आपली माणसं गेली पाहिजे, हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आणि तो करण्यासाठी पुढच्या काळात आपल्या सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातला वंचित बहुजन आघाडी हा सत्ताधारी करायचा, हा संकल्प आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येच पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून पुढची 2-3 महिने प्रचंड मेहनत करण्यासाठी तयार राहा. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला सत्ताधारी व्हायचं असेल तर सत्ताधारी माणसाची देहबोली सत्ताधाऱ्यांची दिसली पाहिजे. गळून गेलेले कार्यकर्ते कुठलाच लढा उभा करू शकत नाही. आणि जे विजेते असतात त्यांची देहबोली वेगळी असते, त्यांचं ॲटिट्यूड वेगळा असतो, त्यांचं बोलण्याची, मांडण्याची पद्धत वेगळी असते. ती पद्धत आपल्या सगळ्यांच्या दररोजच्या जगण्यात आली पाहिजे. हा संकल्प करून पुढच्या काळात आपण सत्ताधारी होऊयात. हा संकल्प करत करत आपल्याला 3 महिने काम करायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी तयार राहावं. आपण सगळ्यांनी मतदान देऊन प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. 3-4 गोष्टी खूपच महत्वाच्या आहे. पहिले तर त्यांनी एक शब्द म्हणजे हा म्हणलाय की कुणालाही एक लेटर जाणार नाही आता की तुम्ही पक्ष सोडून चालले किंवा काही जाणार. हा खूप मोठा म्हणजे निर्णय आहे. आतापर्यंत आम्ही विचार करतो आम्ही देऊ कोणाला तरी लेटर आज न उद्या, पण सरांनी म्हटलं तर आम्ही त्या हिशोबाने आता करणार नाही. दुसरी गोष्ट की सरांनी म्हटलं की फुल चहा आणि बाकी गोष्टी या आपण करता त्या पार्टीच्या खर्चासाठी उपयोग करा. छोटे मोठे आपले काम होत नागपूर लेवल करा किंवा पार्टीच्या फंडमध्ये टाका, ते पण करा.
तसेच सरांनी जे सांगितलं की आता ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या सगळ्या ट्रान्सपरन्सी झाल्या पाहिजे. त्यासाठीच आम्ही आता मागच्या काही दिवसा पहिले एक लेटर टाकलं होतं की स्थायी विधानसभासाठी जे नवीन अध्यक्ष होणार आहे त्यांनी स्वतःहून या, आपले कामं दाखवा आणि आपल्यासोबत मेंबर बॉडी बनवा 30 लोकांची. म्हणजे आमची हे ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे. याच्या पहिले काय केलं लोकांनी आम्हाला नाही माहिती, पण आम्ही जे करतो ते ट्रान्सपरन्सीसाठीच करत आहे आणि ते नियुक्ती पण आम्ही 12-15 लोकांच्या कमिटीच्या हिशोबानेच करतो. तर धन्यवाद सरांना, त्यांनी जे आम्हाला गाईडन्स दिलेलं आहे. त्यानंतर मी आभारसाठी राहुल दहीकर सरांना स्टेजवर बोलून त्यांनी आभार करतो. मी आभार करण्याच्या पूर्वी एक कार्यकर्ता आहे जो आझाद समाज पक्षामध्ये होता आणि आझाद समाज पक्षातून ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेत आहे. तर मी आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत आयुष्यमान राजेंद्रजी पातोडे साहेब, त्यांना विनंती करतो की हा विनोद डोंगरे नावाचा गृहस्थ कार्यकर्ता जो कोणी असेल तर त्यांनी यावं, या इकडे. आणि बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा. सर्वांना एकानं फोटोला बोलून घ्यायला पाहिजे. असेल तर मग सर्वांना करून घ्या. राजीव मेश्राम आणि दामगडे आहे. ज्यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला त्यांचा हार्दिक अभिनंदन. आणि आता आमचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष त्यांनी सांगितल्यानुसार ते जे इन्स्ट्रक्शन्स आहे घालून दिलेलं आहे कार्यकर्त्यापासून तर मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत पदाधिकाऱ्यापर्यंत की कुठलंही स्वागत समारंभ काही करायची गरज नाही आणि आपल्याला कार्य करायचं आहे वंचित बहुजन आघाडीचं. कारण आपल्याला सत्तेमध्ये जायचं आहे येत्या ऑक्टोबरपर्यंत आणि त्या सत्तेमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय मेहनत घ्यायची आहे ते यथावकाश आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण इतक्या वर्षापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये आहोत तर आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी आयुष्यमान राजेंद्रजी पातोडे साहेब यांचं मी नागपूर वंचित बहुजन आघाडी शहर आणि ग्रामीण यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि नागपूरमध्ये त्यांचं स्वागत करतो. त्यावर जेवढे उपस्थित आहेत पदाधिकारी वानखेडे असो आणखी इतर पदाधिकारी आहेत त्यांचं मी सर्वांचं या कार्यक्रमाच्या वतीनं आभार मानतो आणि विशेषतः आभार राजेंद्रजी पातोडे यांचं मानतो की त्यांनी हा स्वागताचा समारंभ आहे म्हणून ते अकोल्यावरून इथे आले असं प्रकरण नव्हे. त्यांना जे काल अमरावतीमध्ये सकाळी 3:30 वाजता 3:15 वाजता जो हादसा झाला त्या हादस्याच्या नंतर इथे आदिवासीचं जे आंदोलन चालू आहे आयुक्ताच्या कार्यालयामध्ये, कालच त्यांना त्या आयुक्ताच्या कार्यालयामधून न बसता त्यांनी ते गेट बंद केलं आणि बाहेर त्यांनी गेटच्या बाहेर ते आदिवासी जे आहेत ते ठिय्या देऊन बसलेले आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला भेटायला जायचं आहे. म्हणून मी ह्या अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम स्वागताचा इथेच संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू. जय भीम, जय सेवा, जय भारत. विनंती करतो की हे लोक जसे तिथे आयुक्त कार्यालयामध्ये जिथे ठिय्या आंदोलन चालू आहे बोला ना, तिथे आपल्याला जाऊन भेट द्यायची आहे साहेबांना. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
अजून काय बोला पाहिजे? आदिवासींचा पैसा याला देण्यासाठी सगळं पैसा त्याचे बरं आजपर्यंत पैसा आदिवासी पैसा कोणी म्हणत नाही आमच्या लेकरं बरं 10-12 दिवसापासून उपासना म्हणजे बसतो शाळा महाविद्यालय राष्ट्रीय पार्ट्या यांच्या वेगवेगळ्या कुठेतरी संस्था असतात, संस्थांच्या मार्फत विद्यार्थी जुळून असतात त्याचा अंश पण आता काही तिथे व्हिजिट केली होती पण त्यांनी तेव्हा भेट नव्हती काढली आम्ही
शहरात पण ते एक पण आपल्या वसतिगृह मीना का ये